पाठ 10वा धाडसी हाली. मुलांनो, तुम्हाला कशाची भीती वाटते? कुणी म्हणेल झुरळांची, तर कुणी म्हणेल हे झुरळाला काय घाबरायचं, आपण जवळ गेलो तर ते पळून जातं. कुणी म्हणेल अंधाराची भीती. मग त्यावर उत्तर आहे त्यात काय घाबरायचं, दिवा लावला की अंधार गायब. पण समजा तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्या समोर एखादा वाघ किंवा बिबट्या उभा आहे, तर आता मात्र वाघाला काय घाबरायचं असं कुणीच म्हणणार नाही. पण आपण अशा मुलीला भेटणार आहोत की जी वाघाला घाबरून पळाली नाही, उलट तिनं वाघापासून तिच्या बहिणीला वाचवलं. या मुलीचं नाव आहे हाली बर्फ. सन 2013 मध्ये नवी दिल्ली इथं माननीय पंतप्रधानांच्या हस्ते वीर बापूराव गायधनी शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. या धरणाच्या परिसरात अभयारण्य आहे जिथे जंगली प्राणी आहेत. या भागात वेगवेगळ्या पाड्यांवर म्हणजेच वेगवेगळ्या भागामध्ये आदिवासी राहतात. त्यांचा जंगलात सतत आणि सहज वावर असतो आणि जंगलच्या संपत्तीचे कशी जपणूक करायची हे आदिवासींना माहिती आहे. तानसा धरणाच्या परिसरातील आटगाव जवळ नांदगावच्या जमनाचा पाडा आहे. तिथे हाली बर्फ ही मुलगी राहत होती. तिचे वडील रघुनाथ हे रेल्वेत कामाला होते, पण एका अपघातात त्यांचा एक हात निकामी झाला. मग हालीनं कसं धाडस दाखवलं हे मुलाखतीमधूनच बघूया. तू जंगलात कशासाठी गेली होतीस आणि तुझ्यासोबत कोण होतं? मी आणि माझी मोठी बहीण शकुंतला आम्ही लाकडं आणायला गेलो होतो. अचानक पाठीमागून वाघाने बहिणीवर हल्ला केला आणि पाठीचा लचका तोडला. मांडी आणि पायाचा लचका पण काढला. बहीण जखमी झाली. मग बहिणीवर हल्ला झाल्यावर तू काय केलंस? मी आधी खूप घाबरले, पण मग दगडं आपटली आणि जोरजोरांनी आरडाओरडा करत वाघाला दगडं मारायला लागले. मग वाघ पळून गेला. लोकांनी काय मदत केली? मी आरडाओरडा केल्यावर काही लोक लाकडं गोळा करत होते, ते पण धावत आले. मग ही गोष्ट बाकीच्या लोकांना कशी समजली? गावच्या लोकांनी सांगितली. आणि तुझ्या जखमी बहिणीला कुठं नेलं? पहिल्यांदा शहापूरच्या दवाखान्यात आणि मग ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला नेलं. तुझी बहीण वाचली का? हो. तू बहिणीला वाचवलंस त्यानंतर तुला कोणी कोणी मदत केली? आमचे मामा पांडू किरकिरे, त्याबरोबर गावचे लोक आणि शहापूरचे लोक, आमच्या गावाचे शिक्षक यांनी मदत केली. तू बहिणीला वाचवलंस त्यामुळे तुला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला आणि दिल्लीला जावं लागलं. तेव्हा तू कोणासोबत गेलीस? दिल्लीला माझ्याबरोबर माझी आई आणि माझे मामा होते. दिल्लीतील अनुभव कसे होते? दिल्लीला माझ्यासारखी इतरही मुलं होती. आमची हत्तीवरून मिरवणूक काढली. मी मोटारीतून फिरले. चांगलं खायला मिळालं, खेळायला मिळालं. 15 दिवस मी दिल्लीत होते. मला पंतप्रधानांनी पुरस्कार दिला. तू किती शिकलीस? मी शाळेत गेले नाही. आमचं कुटुंब मोठं आणि गरिबी, म्हणून मला शाळेत नाही जाता आलं. एवढ्या मोठ्या पुरस्काराबद्दल तुला काय वाटतं? मला छान वाटतं, पण काम मिळालं असतं तर मला जास्त चांगलं वाटलं असतं. सध्या तू काय करतेस? मी लग्न करून रातांधळे पाड्याला राहते आणि दिवसभर मोलमजुरी करते. स्वाध्याय. एका वाक्यात उत्तरे द्या. हालीला कोणता पुरस्कार मिळाला? हालीला वीर बापूराव गायधनी शौर्य पुरस्कार मिळाला. हाली लाकडे गोळा करायला कुठे गेली होती? हाली लाकडे गोळा करायला जंगलात गेली होती. हालीने कोणता संदेश दिला? हालीने संदेश दिला की न घाबरता लोकांना वाचवले पाहिजे. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.